सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. आता आपण सर्वप्रथम केंजळगडाची भौगोलिक माहिती सांगतो. केंजळगड हा किल्ला वाई तालुक्यात सातारा जिल्ह्यात येतो आणि ह्या किल्ल्याची उंची साधारणपणे 1300 मीटर 4200 फूट एवढी उंची आहे. आणि हा जो किल्ला आहे हा एक सातारा जिल्ह्यातल्या किल्ल्यांपैकी एक छोटा म्हणायला लागेल. छोटा किल्ला आहे हा बऱ्यापैकी. आणि या ऐतिहासिक माहिती म्हटलं केंजळगडाची तर ज्यावेळेस महाराजांनी शपथ घेतली रायरेश्वरला त्यावेळेस स्वराज्यामध्ये हा किल्ला नव्हता. 1647 साली हा जो किल्ला औरंगजेबाकडे म्हणजे ह्याच्यामध्ये होता, मोगलांकडे हा किल्ला होता. त्याच्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक झाला 1647 राज्याभिषेक नंतर 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा बांधला गेला 1674 साली. आणि त्याच्यानंतर परत 1818 साली हा किल्ला परत इंग्रजांनी घेतला. म्हणजे हा किल्ला पहिल्या स्वराज्यामध्ये नव्हता, नंतर पण स्वराज्यामध्ये नव्हता. मधला जो काळ आहे महाराजांनी थोड्या काळासाठी हा किल्ला स्वराज्यामध्ये होता. असा हा याचा इतिहास आहे. पण त्याच्यानंतर आपण मग रायरेश्वरचा इतिहास बघितला तर रायरेश्वरावर ज्यावेळेस महाराज 1645ला महाराज आलेत त्यावेळेस पण केंजळगड आपल्याकडे नव्हता. आणि त्याच्यानंतर परत महाराज रायरेश्वरावर आले त्यावेळेस पण केंजळगड स्वराज्यामध्ये नव्हता. ठीक आहे.